तुमच्या शेजारी कोण आहे, तुम्ही कुठे बसलेला आहात, प्रवास करत ऐकत आहात की लोळून ऐकतायत, की झोपून ऐकतायत, की जेवताना ऐकतायत, ते सगळं विसरा आणि 100% माझ्या सोबत राहा. तुमचं लक्ष फक्त माझ्याकडे पाहिजे, तुमचे डोळे माझ्याकडे पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहिजे. मनातला सगळा कचरा, विचार, गडबड, घाण डोक्यातून काढा. हात लावा डोक्याला आणि काढून फेकून द्या. जोश पाहिजे, मन शांत पाहिजे. जे वाक्य मी बोलतो आहे हा सत्संग फक्त ऐकायचा नाहीये, माझ्यासोबत माझ्या स्टोन मध्ये चेहऱ्यावरचा माझ्यासारखाच भाव ठेवून तुम्ही तो बोलायचा आहे आणि बोलताना तुम्ही तो अनुभवायचा आहे. ज्यावेळेस मी सांगतोय अनुभवायचा आहे, त्यावेळेस जो जोडलेला आहे त्याचा हात सुद्धा असाच होणार आहे, जो जोडलेला नाहीये त्याचा हात असा होऊ शकत. म्हणून मी सांगितलं की माझ्याकडे बघा, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही कोणत्या मूडमध्ये, तुमचं काय डोक्यात सुरू आहे, तुम्ही किती थकलेले आहे, तुमचे काय प्रॉब्लेम आहे, काढून फेका आणि आत्ता हात असा पाहिजे. आत्ता, इथे, या क्षणात. होय, मी माऊलीजी सोबत आहे. मी माऊलीजींचं प्रत्येक वाक्य रिपीट करत फील करतो आहे. माझ्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, माझं मन शांत आहे. माझ्या सोबत पांडुरंग आहे, परमेश्वर आहे. उद्यापासून बोलत राहा. जे बोलत नाहीयेत, मी नाव घेईल बरं का नंतर, आणि मी तुमचं नाव घेतलं तर तुम्ही नंतर उखाणा घेण्याच्या लायकीचे राहणार नाही. लक्षात घ्या. नावाची काय आहे बिशात, आणि टिंबचा फोटो असतो नेहमीच माझ्या खिशात. त्याच्यामुळे नाव घ्यायचं. समजतंय का? हा, आनंद आहे. पाठताठ, नजर समोर, चेहऱ्यावर स्माईल. मी स्वतःला बघतोय, मी बोलतोय माऊलीजींसोबत, मी शांत आहे. उद्यापासून शिबिर आहे आणि त्या शिबिरातलं जर कोणी आता ऐकत असेल पहिल्यांदाच, तर त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा की शिबिर कशासाठी. केवळ ध्यान, केवळ प्राणायाम, केवळ वजन कमी करणं, केवळ मानसिक रोग दूर करणं, घरातले ताणतणाव दूर करणं, याच्यासाठी शिबिर नाहीये. जे साधक उद्यापासून येत आहेत त्यांनी तर एक तर 10 वाजेच्या आत यायचंच आहे, एक वेळचा डबा घेऊन यायचंच आहे. जुन्या साधकांनी सुद्धा तुमचे 2 किलो फळं घेऊन यायचेच आहेत. पण येताना तुमच्या मनामध्ये उद्या नाही, आज नाही, आत्ता, या क्षणात माझ्याकडे बघता बघता तुम्ही एवढं सांगायचंय की मी चैतन्यवनात जातोय, लहान बाळ बनून जातोय, माझं वय विसरून जातोय, माझे प्रॉब्लेम विसरून जातोय, माझे सगळे संकट विसरून जातोय, माझ्या डोक्यातली घाण कचरा इथे फेकून देतोय आणि आत्ता या क्षणात माऊलीजींचं बोलणं ऐकता ऐकता मी जाणीव करून घेतोय, होय, इथून पुढं माझं चांगलंच होणार. हे शिबिर कशासाठी लक्षात घ्या. कशासाठी यायचंय चैतन्यवनात, काय ऐकायचं माऊलीजींचा सत्संग, फील करा, नीट ऐकून. जीवनात चांगले दिवस येतात, जीवनात वाईटही दिवस येतात, पण वाईट दिवसात चांगलं राहण्यासाठी चैतन्यवनातलं शिबिर आणि आजचा सत्संग आहे. माझ्यासोबत बोलताना सुद्धा तुम्ही हा भाव, हा जोश, हा आनंद, ही तडपड, ही तळमळ तुमच्यात आत्ता आहे की नाही बघा, की फक्त तुम्ही कॅसेट सारखं रिपिटेशन करताय.
या दोन वाक्यांमधली ही शांतता, हे मौन फील करा. हे त्या प्रत्येक शब्दाचा अनुभव घेण्यासाठीचं मौन आहे. फील करा त्या मौनाला. फील करा तुम्ही आत्ता तुमच्या सोबत आहे, मी माझ्या सोबत आहे, 100% आहे. जीवन हा एक प्रवास आहे. एक अतिशय सुंदर प्रवास आहे. फील करा. जीवनातला सर्वात खराब दिवस, सर्वात वाईट दिवस, सर्वात वादळी दिवस सुद्धा तुमच्या या जीवनरूपी प्रवासाचं सौंदर्य ठरवू शकत नाही. एक दिवस ऐकत आहात आता, माझ्या मागे रिपीट करण्याच्या ऐवजी फक्त पाठ ताट ठेवा, चेहऱ्यावर स्माइल ठेवा आणि मी जे बोलतोय ते फील करा. आता आलात तुम्ही माझ्यासोबत, आता रिपीट नका करू. काय बोललो मी लक्षात ठेवा. जीवन हा एक प्रवास आहे. चढ उतारांचा प्रवास, सुख दुःखांचा प्रवास, चांगलं वाईट घडतंय या जीवनामध्ये. जीवन प्रवास आहे. कधी जवळ येण्याचा, कधी दूर जाण्याचा, कधी जन्माचा, कधी मृत्यूचा, कधी भरभरून जगण्याचा, तर कधी सगळं संपलं असं वाटण्याचा. तुम्ही थांबाल, हा प्रवास थांबणार नाही. ज्ञानयोग कशासाठी आहे, सत्संग कशासाठी आहे? सत्संग या जाणीवेसाठी आहे की या संपूर्ण प्रवासात जे हजारो दिवस तुझ्या आयुष्यात येणार आहे, त्यातला सगळ्यात वाईट दिवस जो आहे ना, तो एक वाईट दिवस, तो एक वाईट क्षण, तो एक वाईट प्रसंग तुझ्या संपूर्ण जीवनाचा प्रवास ठरवू शकत नाही, याची जाणीव करून घे. आज आता सगळं संपल्यासारखं वाटतंय, माऊली माऊली काही सुधरत नाही, माऊली आता काय होतंय का? बास, भानावर ये जा. तू असशील डॉक्टर, वकील, इंजिनियर, साहेब, जज, शेतकरी, गृहिणी, म्हातारा माणूस, ते कोण आहे ते बाजूला ठेव. इथे माऊली समोर राहताना ना शून्य हो, लहान बाळ हो. असशील तू 80 वर्षाचा माणूस, असशील तू फार मोठा व्यापारी, इथं माऊली सोबत व्यापार म्हणून करू बसू नको. मला तुमच्याकडनं काही नकोय. तुम्ही ते बसताना शून्य होऊन बसलात तर तुम्हाला जाणीव होईल की आजचा सत्संग परमात्म्याने तुमच्यासाठीच दिलेला आहे. तुमच्या जीवनातल्या प्रवासाचं सौंदर्य हा सगळ्यात वाईट दिवस बिघडवू शकत नाही. ही जाणीव आहे का तुम्हाला? आहेत का माऊलीजींसोबत? कळते का ही माऊलीची तळमळ तुम्हाला? पोहोचतायत का हे माऊलींचे शब्द तुमच्या अंतःकरणात, तुमच्या हृदयात? खुलतंय का तुमच्या हृदयाचं फूल? उमलतंय का तुमच्या हृदयाचं फूल? होतायत का तुम्ही शांत? बघतायत का तुम्ही माऊलीजींकडे आणि स्वतःकडे? हे शब्द लागले पाहिजे, टोचले पाहिजे, आत गेले पाहिजे, चीरफाड केली पाहिजे. हसावंसं वाटलं तर हसायचं, रडावंसं वाटलं तर रडायचं, शांत राहावंसं वाटलं तर शांत राहायचं. पण या प्रत्येक शब्दाला अनुभवल्याशिवाय आज इथून जायचं नाही. फील करा. माऊली आज सगळं संपल्यासारखं वाटतंय, काय होतं? लक्षात घ्या, वाईट दिवस येतात, पण हे कायमचे राहत नाहीत. वाईट क्षण येतात पण हे कायमचे राहत नाही. सर्वात खराब क्षण सुद्धा तुमचं संपूर्ण आयुष्य खराब करू शकत नाही, जर त्या खराब क्षणात तुम्ही स्थिर राहिलात. काय चैतन्यवन, काय सत्संग!
पावसात सुद्धा जर छत्री असेल ना, न भिजता येऊ शकता, रेनकोट असेल तर न भिजता येऊ शकता. ज्ञानयोग हा तो रेनकोट आहे. खराब क्षणात चांगल्या विचारांचं रेनकोट घालायचा. नुसतं माऊली 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 पांडुरंग विठ्ठल 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 विठ्ठल, त्या वाईट क्षणात जर मनापासून बोललात ना, ते वाईट क्षण तुमचं मन खराब करू शकत नाही. बोलला का कधी तडफडीने? आहात का आत्ता इथे 100%? आयुष्यात दुःख येतं, चिंता येते, भीती येते, सगळं संपल्यासारखं वाटतं. असं वाटतं काय, बस काळोख आहे, काळोख, आता काहीच नाही, माझं कसं होईल कसं होईल कसं होईल कसं होईल. पण ज्ञानयोग तुम्हाला दाखवतो हे खरं नाहीये. खरं ते आहे जे माऊलीजी सांगतात. एकदा पायात काटा टोचला म्हणून प्रवास थांबवता तुम्ही? एकदा गाडी पंक्चर झाली म्हणून प्रवास थांबवता तुम्ही? एकदा गाडी पंक्चर झाली म्हणून गाडी तिथे सोडून गाडी जाळून टाकता तुम्ही? बोला. जाळता? मग एक वाईट क्षण आयुष्यात येतो. जर एकदा गाडी पंक्चर झाली, एकदा गाडी बंद पडली, एकदा काही झालं, अरे ऍक्सिडेंट झाला तरी सुद्धा पुन्हा गॅरेजमध्ये जाऊन दुरुस्त करून घेताना ना गाडी. बोला. मग एक वाईट क्षण, एक वाईट प्रसंग, एक वाईट घटना, एक वाईट दिवस, गाडी तोडायची, गाडी फोडायची, गाडीला आग लावायची, जीवनरूपी गाडीला, आणि समजून घ्यायचं की बस सगळं संपलं. भॅड लोकच हे करतात. ज्ञानयोगासोबत न जोडलेले लोकच हे करतात. अडचणी असतात, अडचणी येणारे, कारण जीवन हा प्रवास आहे. सरळ रस्ता बोर होणारे, जीवनात सुख दुःख चांगलं वाईट येणारे, होणारे, घडणारे. पण त्या वाईट दिवसात सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती जर हसू असेल, काही सुधरत नाही माऊलीजी मला, अशा वेळेला सुद्धा माऊली तुम्ही सोबत आहे, बस एवढं जाणवतं. सगळं विसरून गेलो, सगळं विसरून गेलो. पण माऊली नावाचा व्हायरस असा घुसला ना की त्या वाईट दिवसात सुद्धा मनामध्ये मात्र कुठेतरी एक आशेचा किरण आहे. एक पाऊस थोडासा पडून गेला की कुठेतरी ते बीज पडलेलं होतं, ते 2 अंकुर त्याचे फुटलेले आहेत. विचार करत नाही ते अंकुर की पहिल्या पावसात फुटायला नको, नंतर पाऊस आला नाही तर जमीन फाडून बाहेर येतं. अरे एक बीज जमीन फाडून बाहेर येतं. लाज वाटायला पाहिजे स्वतःची. जे लोक सगळं संपलं असं म्हणतात आणि ज्यांच्या आयुष्यात ज्यांना डिप्रेशन 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 पकडून ठेवतात, अरे बीज जमीन फोडून बाहेर येऊ शकतो. तू तुझ्या नकारात्मक विचारांना फोडून तोडून काढून फेकून देऊन माऊलीच्या सकारात्मक विचाराशी जोडल्या जाऊ शकत नाही, जे तुझ्यातच आहे. चैतन्यवन याच्यासाठी, सत्संग याच्यासाठी. धीर ठेवा, संयम ठेवा, चालत राहा. माऊलीचा हात हातात घ्या, पकडून ठेवा, सोडू नका. थांबा, चालत राहा. जसं तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल असेल ना, तुम्हाला अरे हळूहळू सगळं ठीक झालंय. कुणी ठीक केलंय? कुणी ठीक करण्याची गरज नाही. जीवनाचा नियम आहे. रात्रीनंतर दिवस येतो, दिवसानंतर रात्र येते, चढ नंतर उतार येतो, उतारानंतर पुन्हा चढ येतो. सुखानंतर दुःख येतं, दुःखानंतर पुन्हा सुख येतं, चांगल्यानंतर वाईट येतं, वाईटानंतर पुन्हा चांगलं होतं. तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे. प्लीज ते तुमच्या वाईट दिवसाच्या हातात देऊ नका. एक वाईट दिवस आला, फेकलं. काल माझ्या जेवणात केस निघाला होता, मी जेवणाला फेकलं पाहिजे की केसाला फेकलं पाहिजे? हो बोला. खडा निघाला तर मी खड्याला फेकलं पाहिजे की जेवणाला फेकलं पाहिजे? गुलाब असतील तर काटे आहेत. जीवन आहे, सुख दुःख आहे, चांगलं वाईट आहे. पण सत्संग जाणीव देतो की चांगलं घडो वाईट घडो काही घडो, सगळं संपलं असं वाटो, मनामध्ये एकच आहे, विठ्ठल माझा 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 माझा.
विठ्ठल माझा मी विठ्ठला. किती वाईट घडले हो तुमच्या आयुष्यात. पन्हाळ गडावरती अडकलात तुम्ही की आग्र्यामध्ये अडकला तो? बोला. छावा बघून आले तेव्हा असं वाटलं किती किती सहन केलं, किती सहन केलं, बापरे. त्याला मीठ चोळलं, त्याला मारलं. माऊलीजी, त्या छत्रपती संभाजी महाराजांनी केवढं सहन केलं. तू काय करतोस? मानली हार. झालं, संपलं. हा आहे तू ज्ञानयोगाचा साधक. हे आहे तुझं जोडल्या जाणं. हे आहे तुझ्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि तुझ्या हृदयातली शांतता. जर झाली गाडी पंक्चर, संपलं. सत्संग ती स्टेफनी आहे. अरे काढ टायर, बसव आणि चल पुन्हा बोंगाट. पुन्हा प्रवासाचा आनंद घे. तुम्ही जे फील करता, तुम्ही जे बोलता, तुम्ही ज्या गोष्टी मनात पकडून ठेवता, त्या बीज रूपाने तुमच्यात राहतात. आणि हे संपूर्ण विश्व, संपूर्ण विश्व बस मनात त्या त्या ज्या गोष्टी आहेत ना, जसा पाऊस पडल्याच्या नंतर गवत उगलं की नाही, झाला की नाही हिरवागार डोंगर. उन्हाळ्यात हिरवा होता, पण बीज होतं. तुमचे विचार एक बीज आहे. माझ्या पोरीचं कसं होईल, माझ्या पोराचं कसं होईल, माझं कसं होईल, माझ्या आजारपणाचं कसं होईल, माझ्या रोगांचं कसं होईल. समजून घ्या, तसंच होईल जे तुमच्या मनात तुम्ही बीज ठेवलंय. आणि म्हणून ज्ञानयोगाचा खरा साधक तो नसतोच. चेहरा त्याचा आहे, शरीर त्याचं आहे, जीवन त्याचं आहे, पण आता तो माऊलीचा झालेला आहे. तो विठू माऊलीचा झालेला आहे. आता आता तुझ्या जीवनावर तुझा हक्क नाहीये. आता तुझं जीवन तुला तुझ्या डोळ्यांनी बघायचं नाहीये. तुझं जीवन तुला माऊलीच्या डोळ्यांनी बघायचं आहे. की येऊ द्या वाईट क्षण, घडू द्या काही वाईट, बस विठ्ठल 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 विठ्ठल. हसा खळखळ, रडा जोरजोरात, ओरडा वाटलं तर, पण आयुष्यात कधी सगळं संपलं असं म्हणू नका. फील करा एक एक क्षण. काय झाले तुमचं? झालं सगळं संपलं, मेलात तुम्ही? बोला. चला, देवाने तुम्हाला जर आत्ता सांगितलं की आत्ताचा क्षण हा तुमचा शेवटचा क्षण, काय मागाल तुम्ही देवाला? काय तक्रार राहील तुमची? कुणाबद्दल द्वेष असेल की भीती असेल? माहिती आहे जायचंय, बस एकच असेल, या क्षणात मला भरभरून जगायचं असेल की नसेल? जीवनात सगळं काही, जीवन इंद्रधनुष्य आहे. ते इंद्रधनुष्याचा आनंद घ्या. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला एवढी हलवून जाते, मग मडकं कच्चे असून. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला एवढी हादरवते, एक छोटीशी गोष्ट तुम्हाला एवढं अनबॅलेन्स करते, एक छोटीशी गोष्ट सगळं संपलं असं वाटतं, एक छोटीशी गोष्ट एवढी मोठी प्रतिक्रिया. कुठे गेलं ते? सो व्हॉट? कुठे गेलं माऊलीचं प्रेम? कुठे गेला माऊलीचा विश्वास? कुठे गेलं? कुठे गेलं ते माऊलीचं तेज? बोला. काय?
असल्या छोट्या छोट्या गोष्टींनी घाबरणारा मी नाहीये. मी माऊलीचा, मी ज्ञानयोगाचा साधक आहे. ज्ञानयोगाच्या साधकाच्या आयुष्यात चांगली वाईट सुख दुःख काय काय घडायचं ते घडेल. पण ज्ञानयोगाच्या साधकाला एवढं माहितीये की माझ्या सुखाचा, माझ्या आनंदाचा, माझ्या दुःखाचा, अरे मी विचार करणारा एवढा घाणेरडा भॅड माणूस नाही, मी एवढा फालतू नाहीये. मला हे माहितीये कुणाला दुखावून मिळालेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमी आतून आत्मिक समाधान देत असतो. हा ज्ञानयोगाचा प्रत्येक विचार तुमच्या जीवनाला सुखवतो. कळतंय का? काय करताय तुम्ही? कुठे तुम्ही? कुठे ते ज्ञान? तसा आवाज सतत येत राहिला पाहिजे प्रत्येक ठोक्याला, ठक 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 ठक. यस, देव माझ्या सोबत आहे, पांडुरंग माझ्या सोबत आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे, माझं चांगलं होणार, चांगलं होणार, चांगलं होणार, चांगलं होणार. अहो माऊली ठीक आहे चांगलं होणार, पण आत्ताच काय? आत्ताच काय? आत्ता हे घडते, आताच काय? ही भीती, हे धडधड, हे प्रॉब्लेम, हे टेन्शन, आत्ताच काय? हे कायम राहणार नाहीये. तू ज्ञानयोगासोबत कायम राहा, तू स्ट्रॉंग राहा. जखम कितीही खोल असेल ना, वेळ त्याला भरून काढतो, हे लक्षात घ्या. वाईट काळात सुद्धा जो चांगले विचार सोबत ठेवू शकतो, आयुष्यातल्या सगळ्यात कठीण काळात जो चेहऱ्यावरती हास्य ठेवू शकतो, आणि सगळं संपलं असं वाटताना सुद्धा बस माझे माऊली माझ्यासोबत आहे, माझा पांडुरंग माझ्यासोबत आहे, माझा ज्ञानयोग माझ्यासोबत आहे, मी पुन्हा भरारी घेईल, बस तुमचा हात पाठीशी असू द्या, तुम्ही फक्त लढ म्हणा. आणि पुन्हा त्या सत्संगाची बरसात झाल्याच्या नंतर त्या पॉझिटिव्ह विचाराचा एक कोंब जो उगतो ना, ती जमीन फोडून डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात, मन शांत होतं, हात जोडल्या जातात, आणि त्या परमेश्वराचे उलट आभार येतात की देवा, अरे हजारो लोक डिप्रेशन मध्ये मरताय गोळ्या घेऊन, आणि तू आज मला हा सत्संग दिला. यस 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 परमेश्वरा, मला माहिती तू माझ्यासोबत. जेवढी चर्चा घाणेरड्या विचारांची कराल, चुकीचं काही घडलं असेल जेवढं चुकीचं चिंतन कराल, वाईट काही घडलं असेल जेवढं वाईट मनात पकडून ठेवाल, तेवढं वाईट होईल. माणसाला ना सोडून देता आलं पाहिजे. सोडून, चांगलं केलं तेही सोडून द्या, वाईट केलं तेही सोडून द्या, चांगलं झालं सोडून द्या, वाईट झालं सोडून द्या, कशातच अडकू नका. अरे ज्ञान योगाचा साधक आहे मी, या सुखदुःखांच्या पलीकडे गेलोय. माझे माऊली आहेत, माझा परमात्मा आहे, कशाला मी चिंता करतो? अरे ही त्याची लीला आहे. मला माहितीये काहीतरी शिकवण्यासाठी तो परमेश्वर माझ्यातून हे करतोय. मी किती मजबूत आहे हे बघण्यासाठी माझी परीक्षा घेतोय. मग परीक्षेच्या काळात अभ्यास करायला पाहिजे की पाठीमागे ढुंगणाला पाय लावून पळायला पाहिजे भ्याडासारखं? बोला. कठीण काळात माऊलीसोबत तुम्ही किती जोडलेले ते दाखवा. तुमचा चेहरा, तुमचे डोळे, तुमचे विचार, तुमच्या प्रतिक्रिया, तुमचं जीवन, तुमचा दृष्टिकोन. काही चिंता नाही करायची मला, काही नाही. बस परमेश्वरा माझ्या हातून फक्त चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे. उद्या साधक येत आहेत, कोण कोणत्या विचारांनी येतात, कोण माऊलीला शिव्या घालण्यासाठी येतं आणि कोण माऊलीचं दर्शन घेण्यासाठी येतं, कोण माऊलीला जज करण्यासाठी येतं आणि कोण माऊलीला पाहण्यासाठी. मला घेणं देणं काय? बस उद्या येणाऱ्या साधकांना बस मला द्यायचंय परमेश्वरा माझ्या हातून. बस तू काहीतरी असं करून घे की त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य यायला पाहिजे, आनंद यायला पाहिजे, ते शुद्ध झाले पाहिजे, अंतर्बाह्य शुद्ध होऊन परमेश्वरा त्यांच्या अंतरंगातला पांडुरंग त्यांना दिसला पाहिजे आणि ते माऊलीमय होऊन जायला पाहिजे. बस एवढीच शक्ती तू मला दे. आता मला त्यांच्या विचाराशी काही घेणं देणं, समोरचा माझ्याबद्दल काय विचार करतो, अरे हट, मला घेणं देणं काय?
मी त्याच्याबद्दल काय विचार करतो, माझ्या विचारात एवढी ताकद आहे की एखादा शिव्या देणारा, घृणा करणारा दुश्मन जरी माझ्या समोर आला ना, तर माझ्या प्रेमाच्या मिठीने तो माझा होणार, माझ्यात विरघळून जाणार. कारण हे देह जो आहे ना, हे माझं नाहीच आहे, हे शब्द माझे नाहीच आहे, हे त्यानेच दिले. विठ्ठल 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 विठ्ठल. परमेश्वरा तूच आहे, मी नाहीच आहे परमेश्वर. विठ्ठल. कसली भीती आहे, कसली चिंता आहे, कसलं टेन्शन आहे. जर तो सोबत असेल तर चिंता करायचीच आहे, तर भविष्याची करू नको. टेन्शन घ्यायचंच आहे तर भविष्याचं घेऊ नको. वर्तमानात आनंदात आहे की नाही, वर्तमानात परमेश्वराचं नाव तुझ्या मुखात आहे की नाही, वर्तमानात माऊलीच्या शब्दाने तू रिकामा झाला की नाही, आणि वर्तमानात तो परमेश्वर माझ्यासोबत ही जाणीव आहे की नाही, याची चिंता नाही, याचं चिंतन कर. याचं टेन्शन नाही, हे अटेन्शन ठेव आणि फील कर, तो माझ्यासोबत आहे. झालं, संपलं. एका क्षणात चेंज. लिहित छान 10 वाक्य, बोल स्वतःबद्दल पॉझिटिव्ह. चित्र बघ स्वतःचं सुखी संसाराचं, परमेश्वर प्राप्तीचं. आयुष्य कोरा कागद रे बाळा. रोजचा दिवस आणि तुझे विचार म्हणजे पेन आहे, पेन आणि कलर आहे. त्या कागदावर चित्र तुला काढायचंय. जे चित्र तुला दिसते ते तुझ्या विचारांचं आहे. सगळंच नशिबावरती फेकून चालणार नाही तुला. रोज नवीन कागद आहे, रोज नवीन कागद आहे, रोज नवीन कागद आहे. आणि हा सत्संग सुंदर चित्र काढायचं कसं, बस त्याचा क्लास. पण त्याची प्रॅक्टिस घरी करायला पाहिजे ना. बोला, कुठेतरी आत इथं लागलं पाहिजे ना. माऊलीजी बोलले त्याच्यानंतर चिंतन व्हायला पाहिजे ना. कुठेतरी आतमध्ये आतून आवाज यायला पाहिजे ना. अरे काय करतोय मी, कुठे भटकतोय मी, का भटकतोय मी, कशात अटकतोय मी, कशात भटकतोय. नाही, बस या सत्संगाने मी पुन्हा जागेवर आलो. खूप खूप धन्यवाद. अरे कसलीच भीती नाही. तो असेल तर भीती नाही, आणि भीती असेल तर तो नाही. एवढ्या करोडो लोकांमध्ये हे चिंतन, हे नामस्मरण, हे पांडुरंगाचं नाव आणि त्याच्यातून आलेला हा सत्संग जर तुम्हाला ऐकायला भेटला ना, तर याचा अर्थ पंढरीची वारी झाली. तुम्ही तिथे पोहोचतील वारकरी, त्याच्या आतच तुमच्या अंतरंगातला पांडुरंग तुम्हाला भेटला. आणि आता बस तुमच्या जीवनाला पंढरी करा. तुमच्या आत, तुमच्या मनात, तुमच्या कणाकणात, तुमच्या रक्तात, तुमच्या पेशीत बस एकच पाहिजे सत्संगातल्या शब्दांमधून. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. आणि तो प्रकाश पाहिजे आत्मज्ञानाचा, तो प्रकाश पाहिजे आत्मविश्वासाचा, तो प्रकाश पाहिजे तुमच्या सुंदर हास्याचा, तो प्रकाश पाहिजे तुमच्या प्रेमाचा, तो प्रकाश पाहिजे गुरुतत्वाचा, तो प्रकाश पाहिजे ज्ञानयोगाचा, तो प्रकाश पाहिजे साधनेचा, तो प्रकाश पाहिजे चैतन्यवानाचा, तो प्रकाश पाहिजे तुमच्या वागण्याचा, तो प्रकाश पाहिजे माऊलीच्या सावलीचा. मी चिंतामुक्त. पात्रता नसेल ना, त्याला हे समजूच शकत नाही. त्याला माऊली कळू शकत नाही. माझं, माझ्या परिवाराचं, माझ्या लेकराचं, माझ्या सर्वांचं छान होणार आहे, छान होणार आहे, छान होणार आहे. आजपासून मी सकारात्मक बोलणार आहे. आजपासून मी माझं 100% देणार आहे. आजपासून, आत्तापासून, या क्षणापासून बस पुन्हा नवीन सुरू, रोज नवीन सुरू.
रोज आनंद. बस विचार पाहिजे. कुठलीच गोष्ट लक्षात घ्या, कुठलीच गोष्ट तुमचं जीवन संपूर्ण संपवू शकत नाही. आणि कुठलीच गोष्ट तुम्हाला, कुठलाच वाईट दिवस सुद्धा, या वाईटातून सुद्धा काहीतरी चांगलं होऊ शकतं, होतं. नाराज असतं एक मडकं नाराज असतं. का? कारण एक माणूस खांद्यावरती 2 मडके घेऊन त्या विहिरीतून पाणी भरून रोज त्याच्या घरी जात असतो. नाराज असतं ते मडकं. का? नाही, खालून गळकाय, मी छिद्र पडले, तो गरीब आहे, दुसरं मडकं घेऊ शकत नाही. पण मी घरापर्यंत येईपर्यंत अर्ध मडकं खाली होऊन जातं, मी याला पाणी देऊ शकत नाही 100%. माझं कसं होईल? आणि हे बघा ना, इतकं चांगलं मडकं आहे, हा किती चांगला आहे. त्या मडक्याच्या मालकाने त्या मडक्याला सांगितलं, विनाकारण ठेवलेलं नाही, कमी समजू नको. अरे हे चांगलं मडकं खांद्यावरती आहे, हे पिण्यासाठी उपयोग होतो याच्या पाण्याचा, हे पूर्ण पाणी मला देतं. पण तू जरी गळका असेल ना, तुझ्या त्या गळक्या पाण्याने काय जादू केली बघ. विहिरीपासून तर माझ्या घरापर्यंत मी फुलझाडं लावले, आणि रोज ते पाणी जे गळतंय त्याच्यातून फुलझाडं उगवले, त्याच्यातून ते फुलझाडं आले, त्याच्यातून ती फुलं उमलली. बघ रस्ता किती सुंदर दिसतो. तो रस्ता सुंदर फक्त तुझ्या गळके असण्याने आहे, तुझ्या छिद्रामुळे. जर तू गळाला नसता, जर तुझ्या छिद्र नसलं असतं, जर ते पाणी सांडलं नसतं ना, ते फुलझाडं मेली असती, मेली. तुमच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड शक्ती, प्रचंड ताकद आहे. परमात्मा तुमच्या सोबत. अरे कोण आहेस रे तू? कोण आहे तू? जेव्हा तुला कळेल की तू त्याचा अंश आहे, तेव्हा आपोआप तुझ्या आतमध्ये एक ऊर्जा येईल, आणि तुझी सगळी चिंता तू त्याच्या चरणाशी सोडून देशील. तू फक्त तुझं कर्म करशील. हा काय विचार करतो, तो काय विचार करतो, ह्यानी काय केलं, त्यांनी काय केलं, हा असा का वागतो, तो तसा का वागतो, माझ्या आयुष्यात कसं. अरे सोड. मी माझा आजपासून 100% देणार. मी जिंकणार. माझ्या आतमध्ये प्रेम आहे, माझ्या आतमध्ये माऊली, माझ्या आतमध्ये ऊर्जा आहे, माझ्या आतमध्ये शक्ती, माझ्या आतमध्ये ज्ञानयोग कुठून कुठून भरलाय. मी माझं एवढं देईल की जरी माझ्यात काही कमतरता असेल ना, त्याच्यातून फुलझाडं उगवणारे. मी जिथे जाईल तिथे सुगंध येणारे. हा फुलांचा, हा ज्ञानाचा, हा आनंदाचा, हा पॉझिटिव्हिटीचा सुगंध तुमच्यात यावा. बस एवढीच प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो. उद्याची जी चैतन्य वनातली 6 दिवसांची सुरुवात आहे ना, जे शिबिर आहे ना, हे शिबिर नाही, या जाणीवेचा प्रवास आहे. जर कोणी असेलच तिथं चैतन्यवानात येणारं, तर अशा पद्धतीने शिबिराला यायचंय की मी 4 धाम करायला चाललो, मी माझ्या माऊलीजींकडे चाललो. सगळा ताण, सगळे टेन्शन, सगळे रोग सोडून एका नवीन विश्वासाने तिथे यायचं. झोपताना आहे ना, हे सगळं टेन्शन सोडून शांत सुखाने झोपायचंय. प्रेमाने बोला, प्रेमाने राहा, हसत राहा. काय फक्त ते चुलीत घालण्यासाठी बोलताय तिथे? हजारदा बोलता ना, आनंद लहरी, आनंद लहरी हृदयातून वाहू द्या. प्रेमाने हसा, प्रेमाने बोला, माऊली संगे नाचूया. विसरून दुःख सारे, सुखाचे येऊ द्या वारे. हसत हसत, नाचत नाचत, आपण जगूया सारे. हो हो. आनंद लहरी, आनंद लहरी हृदयातून वाहू द्या. हे का फॅशनसाठी म्हणताय का? माऊली माऊली आहे, कारण हा प्रत्येक क्षण, प्रत्येक शब्द मी जगतोय. आणि जरी गाडी रुळावरतून घसरली तरी सुद्धा लगेच त्या ज्ञानाला वापरून मी ती गाडी माझी रुळावरती आणतो. ही जाणीव तुमच्या प्रत्येकात येऊ द्या. बस एवढीच प्रार्थना मी परमेश्वराकडे. सकाळची साधना नेहमीप्रमाणे असेलच. हे ज्ञान वापरा. जरा 10 वाक्य पॉझिटिव्ह लिहा स्वतःसाठी काहीतरी.
पॉझिटिव्ह बोला, फक्त पॉझिटिव्ह. काय होईल, काय झाले, काय, अरे फेक ती घाण. फक्त पॉझिटिव्ह, फक्त पॉझिटिव्ह, फक्त सकारात्मक. चेहऱ्यावरचं हास्य कमी होऊ देऊ नको, ह्या डोळ्यांमधला विश्वास कमी होऊ देऊ नको. ही हृदयाची धडधड धडधड जी आहे ना, ती पांडुरंगासाठी ठेव. हे जीवन दुसऱ्याला देण्यासाठी ठेव. तुझं आयुष्य कशासाठी? हे असल्या घाणेरड्या गोष्टीत अडकून थोबाड उतरून जगण्यासाठी नाहीये. तुझं आयुष्य इतरांना देण्यासाठी. तू परमेश्वराचा अंश आहे, तू ज्ञानयोगाचा माऊलीचा साधक आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं ना, बस. जय गुरुदेव. कळालं तर ठीक आहे, नाही कळालं तरी ठीक आहे. समजतंय का? तुमचं जीवन तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे, हे लक्षात घ्या. फक्त पॉझिटिव्ह, फक्त चांगलं, फक्त आनंद, फक्त ऊर्जा, फक्त हसणं, फक्त हसणं, फक्त हसणं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वर. स्वतःला जास्त हुशार असणारे लोक आहेत ना, फक्त पोपटपंची करतात, स्वतःला हुशार समजणारे लोक. जेव्हा त्यांच्यावर एखादा आघात होईल ना, एका आघाताने लंगडे होतात. एका छोट्याशा गोष्टीने रडतात, एका छोट्याशा गोष्टीने सगळं मेल्यासारखं वाटतं. आणि जे शांत आहे ना, तो शांत माणूस दाखवून देतो वेळ प्रसंगी. काल एकेकाला बोलायचा चान्स होता, जो छोटासा 16 वर्षाचा 17 वर्षाचा प्रेम झिरपे गुरुजींचा, त्याला बोलायचा चान्स आल्यावर सगळ्यात सुंदर तो बोलला. आम्ही सगळेजण उभं राहून 2-2 मिनिटं बोलायचो. त्याने सांगितलं की मी पहिले कृतज्ञ आहे, पहिले धन्यवाद देतो की परमेश्वराने मला असे आई आणि बाबा दिले, ज्यांनी ज्ञानयोग आणि माऊलीजी मला दिले. हे त्याचं वाक्य होतं. अजून काय पाहिजे पोरांनी? काय कमवलंय तुम्ही अजून? आणि त्यांनी सांगितलं की माझ्या सोबतचे अनेक मित्र चांगले आहेत मनाने, पण व्यसन करतायत. मी ज्ञानयोगाच्या सोबत आहे, मी निर्व्यसनी आहे आणि मी चांगल्या मार्गावरती चालणार आहे, शेवटपर्यंत ज्ञानयोगासोबत राहणार आहे. हे 17 वर्षाचं लेकरू सांगतं. जिंकले का हरले? मग ते कमाई काय तुमची? काल एक जण आलं, भरपूर श्रीमंत, बोंबलत होतं, रडत होतं, पोरग दारू ढोसून हाणामाऱ्या करते. काय कमवलं? काय कमवलं? शांत राहून हे ज्ञान वापरा, तर जिंकाल. मुळात ज्ञानयोग भेटला म्हणजेच जिंकलेले तुम्ही. आयुष्य कुणासाठी कसं वापरायचं ते बघा. ज्ञानेश्वरांनी 22व्या वर्षी समाधी घेतली, पण जब तक सूरज चांद आहे ना, तब तक ज्ञानेश्वरी आहे. तुमच्या हातून काय देणार हो तुम्ही? काय देणार तुम्ही दुसऱ्यांना? काय देणार माऊलीजींना तुम्ही? काय देणार तुम्ही स्वतःला? इच्छा असेल तर विचार करा, नाहीतर फेका शब्द, जा आरामात झोपून. काय माऊलीला बोलण्याची सवय? हे आत इथं इथं लागलं पाहिजे आणि त्याच्यातून जीवन बदललं पाहिजे. जय गुरुदेव. शुभरात्री. सकाळी साधनेत भेटा.